नवापूर पुणे बस चालकाचा दारू पिऊन धिंगाणा, रात्री प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, पर्यायी व्यवस्था करून प्रवासी रवाना। नवापूर बस स्थानकावरून संध्याकाळी 6 वाजेला नवापूर पुणे बस क्रमांक MH20 BL 3518 ही बस सुटते। या बसमधील चालक योगेश राठोड यांनी नाशिक जिल्ह्यातील ताहराबाद नजीक दारू पिऊन बस चालवत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले। बसमधील प्रवासी भयभीत झालेत। त्यानंतर बस पंक्चर झाली सांगून चालकाने बस बाजूला लावली। 8 वाजेपासून तर रात्री 2 वाजेपर्यंत 44 प्रवासी सामान घेऊन ताटकळत रस्त्यावर उभे राहिलेत। नवापूर तालुक्यातील विविध विद्यार्थी शैक्षणिक कोर्सचा प्रवेश करण्यासाठी नवापूरहून पुणे येथे जात होते। त्या दरम्यान हा प्रकार समोर आला आहे। 6 तासपर्यंत या ठिकाणी प्रवाशांना मध्यरात्री उशिरापर्यंत लहानग्यांसह महिलांना रस्त्यावर सामान घेऊन उभे राहण्याची वेळ आली। दरम्यान बस चालक बसमध्ये झोपून राहिला। या संदर्भात बसमधील प्रवाशांचे नातेवाईक गिरीश गावित काय म्हणाले जाणून घेऊया। नमस्ते, निलेश पाटील बोलतो, मी पत्रकार। साहेब, काल नवापूर पुणे बस प्रकार नेमका काय झाला? त्याच्यामध्ये आपले नातेवाईक होते, नेमकं काय झालं सांगा। मी गिरीश गावित, PA म्हणून शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे। माझी फॅमिली ही नाशिकला येत होती। संध्याकाळी 6च्या बसने यायचं झालं आणि जेव्हा ही गाडी तिथून निघाली तर त्या ठिकाणी नवापूरवरनच काही विद्यार्थी हे शैक्षणिक कामासाठी पुण्याला जात होते। तर साधारण 35 ते 40 लोक या गाडीमध्ये प्रवास करत होते। तर नाशिकला येताना विसरवाडी किंवा दहिवेदच्या आसपास बसचे ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार एक ट्रक ड्रायव्हर आहे म्हणून सांगितलं मला। तर त्यांनी तिथं मद्यप्राशन केलं आणि नंतर मग त्या ठिकाणून ताराबादला जाताना दसवेच्या इथे 8:30च्या दरम्यान ती गाडी आणली त्या लोकांनी। पण ती येताना ते सुस्थितीत नाही असं त्या बसच्या प्रवासी लोकांना लक्षात आलं आणि नंतर मग तिथं गाडी बाजूला घेतली आणि जेव्हा विचारलं की गाडीचं काय प्रॉब्लेम आहे का, तेव्हा त्या लोकांच्या वास आला। ड्रायव्हर आणि त्याचा जो ड्रायव्हर होता त्याचा मित्र। बरं। आणि त्या ठिकाणी मग तेव्हा तिथल्या लोकांच्या मदतीने मी जायखेडा पोलीस स्टेशनला फोन केला। जायखेडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना पाठवलं तिथं आणि ग्रामस्थ होते तिथलं, पोलीस पाटील आणि सरपंच होते। यांच्या मदतीने त्या लोकांना सुखरूप त्या ठिकाणी एक गॅरेज आहे, म्हणजे पंक्चरचं दुकान आहे, अशा ठिकाणी त्यांना सुखरूप ठेवून त्यांना चहा नाश्ता वगैरे देऊन या दोघे ड्रायव्हरांनी आगाऊपणा असा केला की गाडी सोडून पळून चालले होते। साधारणतः वेळ किती होती साहेब? रात्री 8:30च्या दरम्यान दसवेला गाडी होती आणि तिथून ते हे सगळं प्रकार घडत असताना तिथल्या ग्रामस्थांच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही काय केलं, विजय पाटील साहेबांना फोन केला, ST महामंडळाचे मॅनेजर। त्याच्यानंतर तिथं रवी जगताप म्हणून आहे, त्यांना मी फोन केला। त्यांना ही सगळी सविस्तर हकीकत सांगितली। त्यांना सांगितलं तात्काळ गाडी दुसरी पर्याय व्यवस्था करा, नाहीतर ड्रायव्हर पाठवा नवीन। बरं। पण त्यांनी ड्रायव्हर 2 वाजेपर्यंत काय उपलब्ध करून दिला नाही। मग DC साहेबांशी फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन लागला नाही मला। मग त्यामुळे तिथल्या लोकांना जे शैक्षणिक कामासाठी पुण्याला जाणार होते त्यांनाच उशीर झालाच आहे। पण बाकीचे हे जे असं दारुडे लोकांच्या माध्यमाने जर गाड्या चालत असतील तर सहप्रवासी किंवा हे जे प्रवासी लोक असतात हे जीव मुठीत घेऊन बसले असतात, जे किती जीव धोक्यात घालून हे लोक प्रवाशांना घेऊन जात असतात। तर याबाबत प्रशासनाने आणि महामंडळाने याची काळजी घ्यावी आणि तात्काळ यांच्यावर कारवाई करावी आणि जे काही दारुडे होते त्यांना आम्ही अटक पण करायला लावली। मी जायखेडा पोलीस स्टेशनला त्यांना रात्रभर ठेवलेलं आहे। सकाळी त्यांना ते ताब्यात देणार म्हणून सांगितलं मला। पण ही वस्तुस्थिती चांगली नाही। जो प्रवासी प्रवास करतो ST महामंडळाच्याने तो विश्वासाने प्रवास करतो आणि हे विश्वासघात करतात असं माझं म्हणणं आहे। अगदी बरोबर साहेब, हा गंभीर प्रकार आहे।
संबंधित विभागाने यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करूया. धन्यवाद हो, माहिती हो. दिल्याबद्दल. थँक्यू. चालकाच्या आडमुठेपणामुळे प्रवासी हैराण झालेत. त्यानंतर सटाणा आगारातील आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी प्रवाशांना दुसरे चालक वाहक उपलब्ध करून बस रवाना केली. या संदर्भात नवापूर आगार प्रमुख विजय पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की सदर चालक हा दारूच्या नशेत बस चालवत होता. त्याची मेडिकल करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून रवाना करण्यात आले. विभागाअंतर्गत बस चालक योगेश राठोड यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती नवापूर आगार प्रमुख विजय पाटील यांनी दिली. लांब पल्ल्याच्या बसेसवर अशा पद्धतीने नशा करून चालक बस चालवत असतील तर नक्कीच याचा परिणाम निष्पाप प्रवाशांना भोगावा लागेल. यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अशा बस चालकांना लांब पल्ल्याच्या बसवर ड्युटी न देता ठोस कारवाईची मागणी प्रवाशांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ धुळे विभागीय कार्यालय या चालकावर काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.